नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घड्याळ हा टॉपिक पाहणार आहोत। टाईप क्रमांक पहिला क्रमांकाचा पहिला प्रश्न पहा, लक्ष द्या। एका घड्याळात 7:10 झाली असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असे दिसतील? पहा, आरशातील प्रतिमेचा जर क्वेश्चन आला तर त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार पहा। आता इथे लक्ष द्या, आपल्याला सर्वप्रथम हे माहित असणं आवश्यक आहे की आपल्याला घड्याळ किती तासाची दिलेली आहे। घड्याळ दिलेली आहे आपल्याला इथं 12 तासाची। 12 तासाची घड्याळ जर दिली असेल, ओके, 12 तासाची आपल्याला जर घड्याळ दिली असेल तर त्याला 11.60 मधून वजा करायचं। 7.10 ला आपण 11.60 मधून वजा करू। मग लक्ष द्या, 0 0, 6तून 1 गेला, 5 राहिले, पॉइंट दिला। 11तून 7 गेले, 4 राहिले, म्हणजे 4.50 वाजल्यासारखं दिसतील, म्हणजे 4:50 वाजल्यासारखे दिसतील। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो। आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 1 मधलं उदाहरण क्रमांक दुसरा। एका घड्याळीत 3:20 आणि 5 सेकंद झाले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असे दिसतील? अशा प्रकारचा प्रश्न आहे। पहा, आता इथं आपल्याला सेकंद सुद्धा दिलेलं होतं। याच्या पूर्वीच्या उदाहरणात आपल्याला सेकंद दिलं होतं का? नाही। तर मग याला आता काढायचं कसं? पहा, ज्यावेळेस बी सेकंदापर्यंत दिलं तर त्याला कशातून वजा करायचं पहा। 11.59.60 मधून वजा करायचं। ओके, सेकंदासहित दिलं असेल तर मग लक्ष द्या, 3.20.05 सेकंद। ओके, म्हणजे 3:20 5 सेकंद झाले आहे। तर लक्ष द्या, आता 60 मधून 5 गेले, तशा पद्धतीने न सोडवता 10तून 5 गेले, 5 राहिले, हातच्या वापस। ओके, 6तून 1 गेला, 5। ओके, म्हणजे 55 सेकंद, बरोबर आहे। पॉइंट दिला, 89, 9, 5तून 2 गेले, 3 राहिले। ओके, पॉइंट दिला, 11तून 3 गेले, 8 राहिले, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 8:39.55 8:39.55 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीने सेकंद जरी दिले तर 11, 59 आणि 60 मधून आपल्याला वजा करावं लागेल। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण टाईप क्रमांक 2 मधील उदाहरण क्रमांक 3 पाहणार आहोत। एका घड्याळात 13.50 म्हणजे 13:50 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असे दिसतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। या उदाहरणाला पहा, लक्ष द्या, इथं काय दिलेलं आपल्या 13च्या समोरचा टायमिंग, म्हणजे 12 तासाच्या घड्याळीच्या समोरचा टायमिंग दिलेला, म्हणजे ही 24 तासाची घड्याळ आहे, बरोबर आहे। 13.50 झालेला आहे। तर याला कशा पद्धतीने सोडवणार आपण? तर याला सोडवत असताना पहा, 23.60 मधून आपल्याला वजा करावा लागेल हा टाइम, 13.50। तर लक्ष द्या, इथं भाग द्या, 0 0, 6तून 5 गेले, 1 राहिला, पॉइंट दिला, 3तून 3 गेले, 0, 2तून 1 गेला, 1 राहिला, म्हणजे 10.10 म्हणजे 10:10 झाल्यासारखे दिसतील। अशा पद्धतीचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 4 पाहणार आहोत। एका घड्याळात 16.20 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असे दिसतील? याही प्रश्नाला आपण याच्या पूर्वी जी स्टेप वापरली ती स्टेप वापरणार आहोत। आपल्याला तास आणि मिनिट दिलेले आहे, म्हणजे किती तास दिलेले आहे आपल्याला? दिलेले 23, म्हणजे 24 तासाची घड्याळ, बरोबर आहे। 24 तासाची घड्याळ दिली तर आपण कशातून मायनस करतो? 23.60 मधून आपण वजा करत असतो। मग लक्ष द्या, 16.20 आपल्याला वजा करायचे आहे। सरळ सरळ 60 मधून 20 गेले, 40 राहिले। ओके, पॉइंट दिला, 23 मधून 16 गेले, डायरेक्टली काढू शकता, 23 मधून 16 गेले, किती राहिले? तर 7 राहिले, बरोबर आहे। तर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, 7.40 वाजल्यासारखे दिसतील। ओके मित्रांनो, टाईप क्रमांक 3 आपण पाहणार आहोत। थोडासा टाईप चेंज झालेला आहे, पहा कशा पद्धतीने सोडवायचं। टाईप क्रमांक 3 उदाहरण क्रमांक 5 पाहणार आहोत। मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून ते बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकावर तंतोतंत किती वेळा येतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे।
किती वेळा येतील अशा पद्धतीचा प्रश्न आला पहा. काय विचारलं आपल्याला, तंतोतंत किती वेळा येतील या प्रश्नाला सोडवत असताना पहा लक्ष द्या, तुम्हाला काही नियम लक्षात ठेवावे लागेल. जसं की एका तासात एक वेळा, ओके, एक वेळा तंतोतंत येतात, एक वेळा तंतोतंत, ओके, तंत. किंवा मग विरुद्ध सुद्धा येतात. विरुद्धचाही नियम मी तुम्हाला इथे सांगून देतो, विरुद्ध, ओके. परंतु विरुद्धचा थोडा नियम नंतर चेंज होईल. पहा लक्ष द्या, एका तासात एक वेळा, 12 तासात 11 वेळा, ओके. म्हणजे 12 तासाची वेळ म्हणजे याच्यातून 12 वाजल्याची वेळ आपल्याला वजा करावी लागते. म्हणजे 12 तासात 11 वेळाच येतील. असे 24 तासात किती वेळा होईल मग? 24 तासात होईल, पहा लक्ष द्या, 24 तासात होईल 22 वेळा, ओके. म्हणजे 22 वेळा तंतोतंत येईल किंवा विरुद्ध येईल, ओके. अशा पद्धतीचा हा नियम आहे. पहा, एका तासात एक वेळा तंतोतंत किंवा विरुद्ध येतो, 12 तासात 11 वेळा तंतोतंत किंवा विरुद्ध येतो, 24 तासात 22 वेळा तंतोतंत किंवा विरुद्ध येतो. परंतु लक्ष द्या, तंतोतंत जर विचारलं तर 12 वाजताची वेळ वजा करावी, जर विरुद्ध विचारलं तर 6 वाजताची वेळ वजा करावी. मग लक्ष द्या, आपल्याला काय म्हटलं, मंगळवारी, काय म्हटलं, आता इथून आपल्या प्रश्नाचं उत्तर सुरू होते. हा एवढा नियम आहे, याचा समजून घ्या. मंगळवार सकाळी 9 वाजता, किती, 9 वाजता, आणि बुधवार सकाळी 9 वाजेपर्यंत, आहे की नाही. मग 9 वाजेपासून 9 वाजेपर्यंत किती तास होतात? 24 तास होतात, आहे की नाही. किती तास होते? 24 तास. मग 24 तासात किती वेळा येते विद्यार्थी मित्रांनो? 22 वेळा येते. किती वेळा येते? 22 वेळा. ऑप्शन क्रमांक चेक करून घ्या, डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. हे पहा, एवढा नियम तुम्हाला एकदा शुअरली पाठ झाला तर तुम्ही जनरली कोणत्याही प्रश्नाचं उत्तर किती दिवसाचं तुम्ही काढू शकता. फक्त एवढा नियम तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे. पहा, तंतोतंत आणि विरुद्धचा नियम सारखाच आहे, परंतु करत असताना पहा लक्ष द्या, जर विरुद्ध विचारलं तर 6 वाजताची वेळ वजा करायची, ओके, वाजता. आणि जर तुम्हाला तंतोतंत विचारलं तर 12 वाजताची वेळ वजा करावी. समजलं? जितक्या वेळेस 12 वाजतील 24 तासात तर तितक्या वेळेस वजा करावी लागते, जितक्या वेळेस 6 वाजतील तितक्या वेळा ते वजा करावे लागते. ओके, क्लिअर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 6 आपण पाहणार आहोत. सोमवारी सकाळी 10 वाजेपासून ते गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येतील, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. याच्या पूर्वीच्या उदाहरणात आपण नियम पाहिलेला आहे. आता याला आपण परत एकदा नियम न लिहिता शॉर्टकट मध्ये कशा पद्धतीने सोडवतो हे समजून सांगणार. पहा लक्ष द्या, कोणता टाइम दिलेला आहे? सोमवारी सकाळी म्हणजे सोमवार, ओके, सोमवारी सकाळी ते गुरुवार पर्यंत. आपल्याला सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार दोघांचा टायमिंग सकाळचाच आहे, 10 वाजेपासून सकाळी 10 वाजेपर्यंत, बरोबर आहे. मग इथून इथपर्यंत म्हणजे सोमवारी सकाळी 10 वाजेपासून मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तास होतात. किती तास होतात? 24 तास. मग 24 तासात किती वेळा येते? 22 वेळा. मग इथून मंगळवारी ते बुधवारी पर्यंत किती तास होतात? 10 वाजेपर्यंत 24 तास. 24 तासात किती वेळा येतात? 22 वेळा. मग बुधवारी सकाळी 10 वाजेपासून गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत किती तास होतात? 24 तास. 24 तासात किती वेळा? 22 वेळा. सरळ सरळ यांची बेरीज करून टाका. 6 म्हणजे 66 वेळा. 66 वेळा ते एकमेकांवर तंतोतंत येतील. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पहा, मी परत एकदा तुम्हाला नियम क्लिअर करून देतो. प्रत्येक तासात एक वेळा, ओके, एक वेळा. आणि लक्ष द्या, प्रत्येक तासात एक वेळा तंतोतंत किंवा विरुद्ध येतात. परंतु 24 तासात किती वेळा? 24 तासात 22 वेळा. 22 वेळा, ओके, 24 तासात 22 वेळा. आणि 12 तासात 11 वेळा. अशा पद्धतीचा हा नियम आहे. हा नियम एकदा तुम्हाला क्लिअर झाला, समजला की तुम्ही
कोणत्याही टायमिंग पासून कोणत्याही दिवसापर्यंतचा सर्व काही उत्तर काढू शकता. ओके, क्लिअर आहे. परंतु एवढं समजून घ्या, तंतोतंत विचारलं, तंतोतंत, ओके, तर जितक्या वेळा दिवसातून 12 वाजतात म्हणजे 2 वेळा वाजतात आहे की नाही, एकदा सकाळची आणि रात्रीची, बरोबर आहे की नाही. मग लक्ष द्या, 24 तासात 2 वेळा वजा केले म्हणून हे 22 तास झाले, बरोबर आहे. 12 किती वेळा वाजले, 2 वेळा वाजले म्हणून इथं 22 तासात 2 वेळाची वजा केली आपण. जर 1 वेळा वाजले असते तर 1 वेळा वजा केलं असतं, समजलं. विरुद्ध असतं तर 6 वाजताची वेळ वजा केली असती. विरुद्ध असेल तर 6 वाजताची वेळ आणि तंतोतंत विचारलं तर 12 वाजताची वेळ काय करायची, वजा करायची. समजलं, क्लिअर आहे. हा नियम आहे. एवढा नियम जर तुमचा क्लिअर झाला असेल तर संपूर्ण उदाहरणं याच्या बेसिसवरचे कोणतेही उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. जर व्हिडिओ आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करायला विसरू नका. ओके, आणि जर समजत असेल तर विद्यार्थ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा होईल. आता 2024 मध्ये आता 17,000 पदाची भरती होणार आहे, पोलीस भरती. तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे गणित आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवण्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे. कशा पद्धतीनं तुमची कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करायचं आहे आणि शॉर्टकट ट्रिक्स नुसार सुद्धा आपण पाहत आहे. तर कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली तर गणित फिरून जरी विचारलं, कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली तर तुम्हाला गणित कितीही फिरून विचारू द्या, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. शॉर्टकट ट्रिक सुद्धा आपण इथं शिकवतो आणि कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी समोर काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक आपण 4 पाहणार आहोत. 7वं उदाहरण, बुधवारी सकाळी 9 वाजेपासून दुपारी 5 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा किती वेळा एकमेकावर तंतोतंत येतील, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं तर लक्ष द्या, आपल्याला बुधवारचाच टायमिंग दिलेला आहे. कशाचा टायमिंग दिला आहे, त्याच दिवसाचा टायमिंग दिलेला आहे. म्हणजे 9 वाजेपासून 5 वाजेपर्यंत तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर किती वेळा तंतोतंत येतील, आहे की नाही. मग तंतोतंत येण्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं त्याच दिवसाचा टायमिंग दिलेला आहे म्हणून आपण काय करणार, 9 ते 5 पर्यंतचे एकूण तास किती होतात तर एकूण तास मोजणार. 9 ते 12 पर्यंत 3 तास आणि हे 5 तास म्हणजे 8 तास, आहे की नाही. 8 तास होतात. एकूण किती तास, 8 तास होतात. मग तुम्ही 8 ऑप्शन मध्ये आहेत का, नाही. कारण काय आहे त्याचं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तंतोतंत म्हटलं तर आपण किती वाजताची वेळ वजा करतो, तंतोतंत म्हटलं तर 12 वाजताची वेळ वजा करतो. मग 9 ते 5 वाजेपर्यंत किती वेळा 12 वाजले, एकच वेळा 12 वाजले म्हणून 1 वेळा वजा करायचं. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 7. ओके, समजलं. किती वेळा एकमेकावर तंतोतंत येतील तर ते 7 वेळा एकमेकावर तंतोतंत येतील. उदाहरण क्रमांक 8 पाहणार आहोत. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपासून ते रविवारी 10 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा किती वेळा एकमेकावर तंतोतंत येतील, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. पहा कशा पद्धतीने सोडवणार. आता थोडंसं टायमिंग चेंज केलेलं आहे त्यांनी. पहिले 8 ते 8 होतं किंवा मग 10 ते 10, 9 ते 9 अशा पद्धतीचं होतं. परंतु आता काय केलं, 8 ते 10 पर्यंत केलं. काही घाबरण्याची जरूरत नाही. पहा काय म्हटलं, शुक्रवार, ओके, शुक्रवार ते रविवार, शनिवार आणि रविवार, ओके, अशा पद्धतीचा टायमिंग दिलेला आहे. मग शुक्रवारी सकाळी 8 किती वाजेपासून, 8 वाजेपासून तर शनिवारी 8 वाजेपर्यंत किती तास होतात, 24 तास. 24 तासात किती वेळा, 22 वेळा, बरोबर आहे. मग शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 पर्यंत म्हणजे 8चा टायमिंग तर किती वेळा होतात, 22 वेळा. ओके, आता लक्ष द्या, इथं आपल्याला 8 वर रविवारी 8 पर्यंत आलो सकाळी. मग 9 आणि 10चा टायमिंग राहिलेला आहे ना, म्हणजे किती तास झाले, हे झाले 2 तास, बरोबर आहे की नाही, 2 तास. तर लक्ष द्या, हे झाले 44 प्लस हे 2 तास, ओके, 46 तास. म्हणजे 46 वेळा ते एकमेकावर तंतोतंत येतील, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं, क्लिअर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 5 पाहणार आहोत. आता टाईप क्रमांक 5 मध्ये पहा, लक्ष द्या, 9व्या क्रमांकाचं उदाहरण आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपासून गुरुवारी
सकाळी 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येतील. आता पहा, याच्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं, तर त्याच्यामध्ये विरुद्ध आणि तंतोतंतचा नियम मी सांगितला होता. त्याच पद्धतीचा हा पण नियम आहे. लक्ष द्या, एका तासात, एकदा नियम समजून सांगतो, एका तासात एक वेळा विरुद्ध येतात. ओके, विरुद्ध असो तंतोतंत असो, मी काय म्हणतो इथं विरुद्ध लिहू, विरुद्ध. ओके, दुसरं लक्ष द्या, दुसरा नियम काय आहे याच्यामध्ये, मग 12 तासात 11 वेळा विरुद्ध येते. काय येते? 11 वेळा विरुद्ध येते. 24 तासात 22 वेळा, एकदा नियम समजला की आपण प्रश्नाचे उत्तर सोडवू शकतो. 22 वेळा विरुद्ध येते. काय येते? तर विरुद्ध येते. समजलं इथपर्यंत? विरुद्ध असो तंतोतंत असतो. परंतु विरुद्ध विचारल्यास आपण किती वाजताची वेळ वजा करायची? विरुद्ध विचारल्यास 6 वाजताची वेळ वजा करायची. वाजताची वेळ वजा करणे. ओके, 6 वाजताची वेळ वजा करायची. दिवसातून 2 वेळा 6 वाजतात, एक तास सकाळची 6 आणि संध्याकाळची 6, म्हणजे 24 तासात 2 वेळा 6 वाजतात. म्हणून आपण इथं 24 तासात 22 वेळाच घेतो. बरोबर आहे, 2 वेळा आपण वजा करतो. 12 तासात 11 वेळा, म्हणजे कोणत्याही 12 तासात 1 वेळा आपण वजा करतो. बरोबर आहे, 1 वेळा 6 वाजतातच. समजलं इथपर्यंत? हा रूल आहे. आता याच्यानुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचं उदाहरण सोडवू शकता. आता कसं सोडवणार पहा, आपल्याला म्हटलं सोमवारी, काय म्हटलं? सोमवार. इथून आपलं उदाहरण चालू होते. ओके, इथून आपल्या प्रश्नाचं उत्तर काढणं सुरू होते. हे नियम आहे. तर लक्ष द्या, हे सोमवारी सकाळी 8 वाजेपासून तर गुरुवारी 8 वाजेपर्यंत. मग सोमवार, मंगळ, बुध आणि गुरु. ओके, लक्ष द्या, मग सोमवार ते सकाळी 8 ते मंगळवार सकाळी 8, किती तास झाले? 24 तास. 24 तास झाले तर किती वेळा? 22 वेळा. पटकन उत्तर काढता येते. मी हे समजून सांगण्यात टाइम घालत आहे. लक्ष द्या, मग मंगळवारी सकाळी 8 ते बुधवार सकाळी 8, 24 तास होतात, 22 वेळा, आहे की नाही? मग बुधवारी सकाळी 8 ते गुरुवारी सकाळी 8 पर्यंत 22 वेळा. बरोबर आहे की नाही? 24 तासात 22 वेळा. मग आपल्याला 8चा टायमिंग दिलेला आहे, तर काहीच करायचं काम नाही. यांची सर्वांची बेरीज करून टाका. 6 म्हणजे 66 वेळा एकमेकांच्या विरुद्ध येतील. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विरुद्ध आणि लक्ष द्या, तंतोतंत एकच आहे, नियम एकच आहे, परंतु त्याच्यामध्ये विरुद्ध मध्ये आपण 6 वाजताची वेळ वजा करतो. तंतोतंत विचारलं तर 12 वाजताची वेळ आपण वजा करत असतो. ओके, समजलं? आजचं विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत 10व्या क्रमांकाचं. शनिवारी सकाळी 10 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येतील? किती वेळा येतील विरुद्ध बाजूला? पहा, लक्ष द्या, त्याच दिवशीचा टाइम दिलेला आहे. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत किती तास होतात एकूण? पहा, लक्ष द्या, 10 आणि 2 12, 12 ते 4 म्हणजे असे टोटल 6 तास होतात. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, 6 तास. मग 6 वेळा येतील ते. आपण वजा कोणती तर करत असतो? लक्ष द्या, 6 वाजताची वेळ, परंतु 10 ते 4 वाजेपर्यंत 6 वाजतात का? नाही वाजत. 10 ते 4 वाजेपर्यंत 6 वाजत नाही, म्हणून आपण वजाबाकी केली का? नाही. जर तुम्हाला प्रश्न थोडासा फिरून विचारला असता, जर म्हटलं असतं 10 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, आता मी थोडासा चेंज केलं पहा, तर कशा पद्धतीने उत्तर आलं असतं? आता याचं उत्तर मी खाली काढतो. सकाळी 10 ते संध्याकाळी, पहा लक्ष द्या, दुपारी पेक्षा इथं आपण संध्याकाळी करू. संध्याकाळी. ओके, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जर आपल्याला असं प्रश्न विचारलं तर कशा पद्धतीने करणार? मग 10 ते 7 पर्यंत आपण टाइम काढणार. 10 ते 7 पर्यंत. ओके, 10 ते 7 पर्यंत किती होतात? किती तास होतात? पहा, लक्ष द्या, 12 ते 7 पर्यंत 7 तास. बरोबर आहे, आणि ते 2 तास म्हणजे टोटल 9 तास होतात. बरोबर आहे. मग याच्यात 6 वाजतात ना, 10 ते 7 पर्यंत 1 वेळा 6 वाजतात, आहे की नाही? मग 1 वेळा आपण ही वजा करणार, म्हणजे 8 वेळा ते एकमेकावर तंतोतंत येतील. अशा पद्धतीनेही प्रश्न आपण सोडवू शकतो. मी एकाच प्रश्नात 2 प्रश्न तुम्हाला सोडून दाखवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं फक्त काय असते,
संध्याकाळी, इथं काय असतं संध्याकाळी, ओके समजलं. 7 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येतील, अशा पद्धतीचा हा दुसरा उदाहरण आपण बनवलेला आत्ता, आणि त्याच्या पूर्वीचं उदाहरण हा, आणि हा दुसरा उदाहरण. ओके, अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. क्लिअर आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आता पोलीस भरती आहे तर पोलीस भरतीमध्ये त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. कंजूसी करू नका शेअर करण्यामध्ये. धन्यवाद.